त्याच्यामुळे आता 11 वाजता निर्मलाबाई त्यांच्या पर्समधून काय काढतायत याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे, त्या देशाचंही लक्ष आहे. अर्थात किती घोषणा केल्या. आत्ता जे आर्थिक सर्वे आला त्याच्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेची काय अवस्था आहे आणि ज्या लोकप्रिय योजना निवडणुकीच्या निमित्तानं लाडली बहीणसारख्या वगैरे राबवल्या जातात त्याच्यामुळे तिजोरीवरती कसा भार येतो आणि राज्य कसं कर्जबाजारी होतं याच्यावरती प्रकाश पाडलेला आहे. तरी आज आम्ही अपेक्षा ठेवतो की या देशामधला बहुसंख्य मध्यमवर्गीय आणि गरिबांना निर्मला सीतारामन काहीतरी देतील. निवडणुका संपलेल्या आहेत त्याच्यामुळे अशा घोषणा निवडणूक काळामध्ये होतात. आता 2 वर्ष पिळून काढतील. पाहू. काल पहिल्या उपमुख्यमंत्री महिला सुनेत्रा पवार हे झाल्या आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे. काय सांगणार सर्कमस्टन्सेस बघून ते शपथ? नाही, मी इतकंच सांगेन, सगळ्यात आधी मी नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेन, प्रधानमंत्री, की त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, मी महिला किंवा पुरुष म्हणणार नाही बरं का, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्या सक्षमपणे या राज्याचं काम करतील अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. प्रधानमंत्री मोदींचं अभिनंदन मी यासाठी करीन, आम्ही करतो आहोत की सातत्याने ते इतरांवरती घराणेशाहीचा आरोप करत असतात, घराणेशाहीची चिखलफेक करत असतात अनेक आहे. मग ठाकरे परिवार असेल, अमित शहा आणि नरेंद्र मोदी कधी महाराष्ट्रामध्ये आले की ठाकरे का परिवारवाद, इसका परिवारवाद, गांधी का परिवारवाद, पण त्यांनी सुनेत्रा ताईंचं अभिनंदन करून स्वतः जे आरोप करतात घराणेशाहीचे इतरांवर, त्यातून मुक्ती मिळवली बरं का. त्यांना मोक्ष प्राप्त झाला काल की त्यांनी सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्यामुळे आतापर्यंत ते जे घराणेशाहीवर ते आरोप करत होते, घराणेशाहीवर चिखलफेक करत होते, त्यातून त्यांना मोक्ष मिळाला, त्या पापातून मुक्ती मिळाली. त्याच्याबद्दल मी सगळ्यात आधी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन करतो. यापुढे भारतीय जनता पक्ष परिवारवाद, घराणेशाहीवरती इतरांवर घाणेरड्या शब्दात टीका करणार नाही. अर्थात सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि भारतीय जनता पक्षाचा विषय आहे, हा अंतर्गत पूर्णपणे त्यांचा विषय आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचे आमदार आहेत. त्यांच्या आमदारांनी म्हणण्यापेक्षा माननीय शरद पवार यांच्या भूमिकेतून सांगायचं तर त्यांच्या राज्याचे इकडले प्रमुख तटकरे आणि दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल आहेत. तर तटकरे पटेलांनी हे निर्णय घेतले आहेत असं सगळे म्हणतात, पण शेवटी पक्ष त्यांचा आहे. अजितदादांच्या मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे. अजितदादांचा पक्ष कोणीतरी हायजॅक करतंय. बघा, काल राज ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं, अजितदादांचा पक्ष हा रांगड्या लोकांचा पक्ष किंवा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत अजित पवारांनी सुद्धा तडजोड केली नाही, जशी शरद पवार साहेबांनी केली नाही, आणि ते भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचं मांजर होण्यापासून अनेकदा ते टाळत होते, जसं शिंदे होत आहेत. त्याच्यामुळे हा भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, हा पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये. या पक्षाची सूत्र पाटलांकडेच राहावीत किंवा भोसल्यांकडेच राहावीत, मोहित्यांकडे राहावीत, कांबळ्यांकडे राहावीत, हां, ती पटेलांकडे जाऊ नयेत. कारण हा मराठी चेहऱ्याचा आणि अस्मितेचा पक्ष आहे. याची काळजी सुनेत्राताई पवारांना घेणं यापुढे गरजेचं आहे. भाजप कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा पक्ष हे सगळं करतोय असं दिसतंय का? नाही, भारतीय जनता पक्षाचे खांदे आणि पाठीचा कणा पिचका आहे, त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांचे खांदे लागत असतात बरं का.
त्यांना दुसऱ्यांचेच खांदे लागतात आणि त्या पद्धतीने दुसऱ्यांचे खांदे वापरून महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्ती, संस्था, पक्ष यांचा काटा ते काढत असतात. तुमचा आग्रह लेख सांगतो सर की शरद पवार यांच्या मनात असतं तर अजित पवार हे मुख्यमंत्री सुद्धा झाले असते. नक्कीच, पण तेव्हाची परिस्थिती जी होती ती वेगळी होती. प्रणव मुखर्जी हे सक्रिय होते राजकारणामध्ये आणि चर्चा पुढे सरकत नव्हती सरकार बनवण्याची त्यावेळेला. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचा असा तोडगा काढला की काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद घ्यावं आणि मंत्रिमंडळात 2 जास्तच्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्या. पण तेव्हा अनेकांचं असं म्हणणं होतं की पवारसाहेबांनी ताणून धरलं पाहिजे होतं. पण शरद पवारांचा जो स्वभाव आहे राजकारणातला तो फार ताणून धरण्याचा नाही आहे. ते कायम संयमाची भूमिका घेतात. त्याच्यामुळे सतत त्याच्यावर चर्चा होत असते की पवारसाहेबांनी मनात आणलं असतं तर अजित पवार पण मुख्यमंत्री व्हायलाही भाग्य लागतं. अनेकदा असे अनेक लोक मुख्यमंत्री बनले आहेत की ज्यांची क्षमता आणि लायकी नाही. विशेषतः भाजपच्या काळामध्ये आपण अनेक राज्यात पाहिलं असेल. अनेक सक्षम लोकांना बाजूला करून अनेक होयबांना मुख्यमंत्री केलेले आहे. अजित पवारांसारखे लोक हे कधी होयबा झाले असं मी तरी पाहिलं. चर्चा आहे विलिनीकरणाची. त्या विलिनीकरणामध्ये शरद पवार म्हणतात की विलिनीकरण व्हावं ही अजित पवारांची इच्छा होती. तसा निर्णय त्याच्याबद्दल तुम्हाला जाहीर देखील- होणार होता. हां, मी शरद पवारांच्या मताशी सहमत आहे कारण माझ्याकडे ती माहिती होती. असं की जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो, आमचा पक्ष वेगळा असला तरी आमच्या आघाडीतल्या पक्षाचं काय चाललं आहे, ज्या बातम्या येत आहेत त्या खऱ्या आहेत का, कितपत खऱ्या आहेत, त्याच्याविषयी आम्ही जे प्रत्यक्ष त्यातले सहभागी लोक असतात त्यांच्याशी अनेकदा चर्चा केल्या की नक्की काय होतं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी ही खात्रीनं सांगितलं की अजितदादांनी 2 पक्षांना एकत्र यावं यासाठी पुढाकार घेतलेला आहे. बैठका सुरू आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांशी मनधरणी म्हणण्यापेक्षा मन वळवण्याचं काम सुरू आहे. त्या संदर्भात अनेकदा बैठकाही 2 पक्षांच्या झाल्याची आमची माहिती आहे. अजित पवार यांनी जरी पक्ष बदलला असला किंवा त्यांनी वेगळा निर्णय घेतला असला तरी अनेकदा मला असं जाणवलं की त्यांच्या मनामध्ये माननीय शरद पवार यांच्याविषयी कमालीची आस्था, आदर आणि ओलावा शेवटपर्यंत होता. एका विशिष्ट कारणानं त्यांना पक्ष बदलावा लागला. ती कारणं सगळ्यांना माहिती आहेत. धाक, दहशत, ब्लॅकमेल, धमक्या अशा माध्यमातूनच हे सगळ्यांना पक्ष सोडायला लावलं. तरीही अजित पवारांना असं वाटत होतं की जे झालं ते बरं नाही. माननीय शरद पवार साहेबांनी उभा केलेला हा पक्ष आहे आणि आम्ही सगळे त्यांच्यामुळे राजकारणात आलो आणि या शिखरापर्यंत पोहोचलो. पण त्यांच्याच पक्षातले काही लोक अजित पवारांना हे करण्यापासून रोखत होते कारण त्यांची दुकानं बंद झाली असती. खास करून म्हणजे आता शरद पवारांची विलिनीकरणाची जी भूमिका होती शरद पवारांची ती पुढे जाऊ नये म्हणून हा तातडीनं घाट घातला गेला. असं म्हटलं जातं आणि त्यात तथ्य असायला हरकत नाही. बरं का, दिल्लीमध्ये जे 2 व्यापारी राजकारणी सत्ताधारी बसलेले आहेत त्यांना महाराष्ट्रामधले मराठी मराठी नेते एकत्र यावे असं कधीच वाटणार नाही. फोडा झोडावर राज्य करा ही पहिली ब्रिटिशांची नीती होती. आता दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांची आणि भारतीय जनता पक्ष, ज्याला मी ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो, ही त्यांची नीती आहे. ही मराठी नेते, मराठी माणसं यांच्यामध्ये कायम फूट पाडून राज्य करायचं. कारण हे व्यापाऱ्यांचं राज्य महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या सगळ्या याच्यामध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसताना पाहायला मिळतात किंवा करण्याच्या भूमिकेत पाहायला मिळतात. बघा, याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करणार, कारण हा त्यांचा पक्ष आहे. ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. कोणी राष्ट्रीय स्तरावरती काम करत आहे, कोणी महाराष्ट्राच्या स्तरावर काम करत आहे. सुमित्राताई पवार आता राज्याच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत.
त्याच्यामुळे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. उपमुख्यमंत्री पदाचा जरी निर्णय झालेला असला तरी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा अजून निर्णय झालेला नाहीये. त्यामुळं एक प्रकारे राष्ट्रीय अध्यक्षपद आपल्या हातात घेऊन महाराष्ट्र बघा, हा पक्ष तुम्ही कितीही सांगितलं तरी हा प्रांतीय पक्ष आहे. हा महाराष्ट्रातला पक्ष आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पाटील, भोसले, कांबळे, जाधव असाच असावा, ही लोकभावना आहे. अजित पवार होते ना, अजित पवार त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जरी असले तरी अजित पवारने राष्ट्रीय पक्ष म्हणून देशभ्रमण केलं नाही पक्ष वाढवायला. जसं शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या पक्षाचे अनेक राज्यात आमदार निवडून आले, काही ठिकाणी मंत्री झालेले आहेत, काही ठिकाणी लक्षद्वीपसारख्या ठिकाणी किंवा बिहारमध्ये खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या पक्षाचे, हे आपण पाहिलं आहे. केरळमध्ये त्यांच्या पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत. पण अजित पवार किंवा त्यांच्या लोकांनी राष्ट्रीय स्तरावरती पक्षवाढीसाठी काही विशेष प्रयत्न केले किंवा त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर पक्षाचं जाऊन काही झेंडा रोवला असं मी तरी पाहिलं नाही. प्रफुल्ल राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहे, तर अजित पवार गेल्यामुळं पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे. बाजू ही थोडीशी उत्सुक दिसते सत्तेत जाण्यासाठी, असं वाटतंय मला असं वाटत नाही. बघा की जेव्हा अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडला महानगरपालिकेत युती झाली तर आमच्यापुढे आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही एकाच वेळेला 2 आघाड्यात कसे राहू शकता. जसं पवार साहेबांचा पक्ष असेल, एकाच वेळेला महायुतीच्या एका सहकार्याबरोबर आणि त्याच वेळेला अनेक ठिकाणी आमच्याबरोबर म्हणजे महाविकास आघाडी, तसं अजितदादा पवार भाजपमध्ये सत्तेमध्ये आहेत आणि शरद पवार आमच्याबरोबर आहेत. अशा युत्या महाराष्ट्रानं पाहिल्या. पण काहीतरी एका गोष्टीचा त्याग करावाच लागतो. शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जातील बरं का. त्यांनी आतापर्यंत जो शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांनंतर दिलेला आहे, संघर्ष केलेला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते त्यांच्या विचाराशी प्रतारणा करतील. पण महाविकास आघाडीतला पक्ष आहे, तो एनडीएमध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या विलीनीकरणाची तुम्हालाही माहिती होती. म्हणजे एकंदरीत तुम्ही काँग्रेसची पण याच्या संदर्भात चर्चा करणार आहात का? नाही, आम्ही अनेकदा चर्चा केलेली आहे, पण त्याला स्पष्टताच येत नव्हती. चर्चा होत्या, आम्ही एकमेकाशी बोलत होतो, पण ती स्पष्टता यायला पाहिजे. हां, हे माननीय अजित पवार यांच्या निधनानंतर याच्यावर जास्त चर्चा झाली की 12 तारखेला होणार होतं. हो, त्याच्या आधी तारीख आली होती का? तर नाही. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर या गोष्टी समोर आल्या की 12 तारखेला ठीक आहे, आमच्या कानावर येत होत्या, आम्ही चर्चा करत होतो, पण नक्की फॉर्म्युला काय होता याच्याविषयी कोणीच सांगू शकणार नाही. ते एकतर अजित पवार सांगू शकले असते किंवा शरद पवार सांगू शकले.